नमस्कार मंडळी, आज आपण बघूया भीमसेनी कापूराचे फायदे। कापूराचे प्रमुख दोन प्रकार आहेत। सध्या आपण मार्केटमधून गोल चौकोनी शेपच्या वड्या आणतो, तो कापूर कृत्रिमरित्या केमिकल पासून तयार केलेला असतो आणि भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या एका विशिष्ट वृक्षाच्या सालीपासून तयार केला जातो। तो गोल किंवा चौकोनी आकारात करता येत नाही। आता याचे फायदे काय आहेत ते बघूया। फायदा नंबर 1, कफ व सर्दी वाढत असेल तर फक्त गरम पाण्याची वाफ घेण्याऐवजी त्यामध्ये भीमसेनी कापूराची पावडर टाकून वाफ घ्या, सर्दी लगेच गायब होईल। फायदा नंबर 2, केसांसाठी सुद्धा भीमसेनी कापूर वापरला जातो। खोबरेल तेलामध्ये कापराच्या वड्या टाकून ठेवा आणि हे तेल केसांच्या मुळांना लावा, डॅन्ड्रफ होणार नाही। फायदा नंबर 3, भीमसेनी कापूर सांधेदुखीसाठी सुद्धा उपयोगी आहे। तेलामध्ये मिक्स करून सांध्यांना लावला तर सांधेदुखी कमी होते। फायदा नंबर 4, दाढदुखीसाठी रामबाण उपाय आहे असं आयुर्वेदामध्ये सांगितले आहे। एक छोटासा तुकडा दुखत असलेल्या दाढेमध्ये ठेवला तर दाढदुखी थांबते। फायदा नंबर 5, घरात कापूर जाळला तर हवा शुद्ध होते। हवेतील बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर सूक्ष्म जंतू काढून टाकण्यास मदत होते। फायदा नंबर 6, भीमसेनी कापूराचा वापर श्वासासंबंधी समस्या जसे की दमा, खोकला, सर्दी इत्यादींवर उपचार करण्यासाठी केला जातो। परंतु भीमसेनी कापूराचा अतिवापर धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे मर्यादित प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे आणि वापरताना ओरिजिनल भीमसेनी कापूरच वापरावा। आता तो कसा ओळखायचा हे बघूया। शुद्ध भीमसेनी कापूर काळ्या धुरासह जळतो, तर भेसळयुक्त कापूर पांढरा किंवा राखाडी धूर देतो। ओरिजिनल कापूर पाण्यामध्ये टाकला तर तो पाण्यावर तरंगतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।